रोकटोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याबरोबर असे काही ग्रामस्थ आहेत की ते त्यांच्या मनातील गोष्ट आपल्याला ह्या यूट्यूब चॅनल मार्फत शेअर करणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? अतुल बाबासाहेब गावडे, बारडगाव सुधारी. तर एकंदरीत जे लोकसभेचे वातावरण आहे ते कसं आहे आता? लोकसभेचं वातावरणाचा काय विषय नाही, म्हणजे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील फिक्स खासदार होणार आणि 4 लाख लेंडीच येणार आहेत, कारण त्यांचं काम बोलतंय तसं. त्यांनी जे पेन्शन योजना असेल, वृद्ध ह्या यशस्वीरित्या राबवून हे केलेलं आहे. तर आमच्या गावातच म्हणजे आम्ही जवळजवळ 100 डोल मंजूर केलेले आहेत शासन आपल्या दारीमध्ये. बाकी त्यांच्या योजना बी भरपूर राहतात सक्रिय खासदार. नगर कामाला रोड असेल, नगरचा उड्डाण पूल असेल, असं खासदारांनी खासदाराच्या लेवलची कामं केलेली आहेत. त्यामुळे काहीच अडचण नाही, म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील फिक्स खासदार होणार. ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असे काय तुमच्या गावातील जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की खासदार साहेब 5 वर्षात एकदा बी गावात आले नाहीत? नाही, खासदारांचं वेळोवेळी दौरा तर होतोच. खासदार आहेत ना, 6 तालुक्यात तिथं, ते प्रत्येक वेळेस ते येऊ शकत नाहीत. पण त्यांनी जे त्यांच्या योजना आहेत यशस्वीरित्या राबवलेले, ते खासदारचं एक काम असतं ना, ते त्यांनी एकदम भूमिकेत पार पडले. आमच्या गावात बंधाऱ्यांची कामं असतील, लाईटचे असतील, डिबे, तुमचे अंगणवाडी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. आणि मध्यंतरी लोकांचा आरोप होता साखर वाटपच केली फक्त 5 वर्षात, डाळ वाटप. तर त्याचा राजकारणाचा काही एक संबंध नाही. त्यांनी ते त्यांच्या विखे परिवार कुटुंबातर्फे एक राम मंदिर बांधणी, त्यासाठी एक प्रसादाचा लाडू करण्यासाठी प्रत्येक घरी दिवाळी हो ह्या उद्देशाने ते साखर वाटप केली त्यांनी. त्याचा एक काही संबंध नाही. आणि डॉक्टर सुजय विखेंचे काम बघता कोविडमध्ये त्यांनी स्वतःच्या फ्लाईटने जाऊन रेमडेसिवीर आणून एक रिस्क घेऊन नगर म्हणजे नगर जिल्ह्याला पूर्ण तालुक्यांमध्ये डिवायडेशन करून त्यांनी रेमडेसिवीर पोच केले. ते बोलांकी साहेबांसारखं जाहिरातबाजीचं याचं प्रश्न सौदाभाव न आणता त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर तुमचं प्रशासनावर दबाव न टाकता काम केलेलंच आहे त्यांनी. खासदार लेवलचे कामं त्यांनी एक पूर्ण नगर जिल्ह्यात केलेलं आहेच. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे का? नाही, तसा काही विषय नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा काही विषय नाही. म्हणजे शहाजीराजेंच्या पोटी शिवाजी महाराज आले, त्यात कोणी नाव ठेवू नये. तसं म्हणजे ते त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं काम बोलतंय. त्याच्यामुळं ते खासदार पदाचे कॅपेबल उमेदवार आहेत. ते ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतात, अनेक आता मध्ये हा एक मुद्दा उपस्थित करण्यात येतो विरोधकांकडून की दुधाचे बाजार. तर आकडेवारी बघा तुम्ही, नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त अनुदान दुधाला मिळालेलं आहे. नगर जिल्हाच रेकॉर्डवरती आहे, म्हणजे 1 नंबर. परत तुम्ही इथून मागले 5 वर्षातला इतिहास बघा. कांद्याचे बाजार नेहमी 10 रुपयाच्या खाली असायचे. आज कांदा जागेवरती 12-13, तर मार्केटला 16-17 विकतोय. तर सुजयदादांनी स्वतः अमित शहांना आमदार राधाकृष्ण पाटलांनी कांदा निर्यातीचा प्रश्न व महाराष्ट्रात पत्र देऊन त्याचं पत्र सोशल मीडियाला त्यांनी व्हायरल केलं. व असं काही नाही तोंडी सांगतो फक्त जाहिरातबाजीसाठी, असा काही विषय नाही. कांदा निर्यातीसाठी एक तळमळीने झटलेले दादा, आणि त्याचेच परिणाम आहेत ना, हे कांद्याचे बाजार आज टिकून आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांच्या माध्यमातून श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे लाभार्थी, वयश्री योजना चे 100% आमच्या गावातले लाभार्थी त्यांना लाभ मिळालेला आहे. आणि संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून आमच्या बारडगाव सुद्रीकमध्ये जवळजवळ 100% लाभार्थी पात्र झालेले आहेत. त्यांच्या खात्यावर मानधन ही वर्ग झाले आहे. आणि नमो शेतकरी असेल, PM किसान हप्ता असेल, शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत आहे. मी सुहासगावडी तालुका दिव्यांग अध्यक्ष सेल म्हणून काम करत आहे. दिव्यांग सेल म्हणून आणि अपंगांना मार्गदर्शन आणि त्यांचे दिव्यांगाचे सर्टिफिकेट वगैरे काढून देत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. साधने वाटप त्यांच्या वयश्री माध्यमातून
त्यांनी साधने वाटप केलेली आहे. सूर्यदादांच्या माध्यमातून त्यांचं काम. या निवडणुकीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या निवडणुकीबद्दल माझं म्हणणं असं आहे की मोदींना निवडून द्यावा. कशामुळं? 370 हटवले, राम मंदिर झाले, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेतून पैसे येतात, जे निराधार आहेत त्यांना डोल येतोय, कांद्याचं अनुदान आले, रोडची कामं चालली आहेत. आता तुमच्या गावातील लोकांचे काय म्हणणं आहे की खासदार साहेब 5 वर्षात एकदाही गावात आले नाहीत. खासदार 15 दिवसाला तालुक्यात असतात आणि प्रत्येक गावात खासदार पोचू शकत नाहीत. खासदारांच्या जवळचे जे गावात लोक आहेत ते काम करतच असतात ना. जे कोण म्हणतात ना तुतारी किंवा लंके साहेब ठीक आहे, पण 50 वर्षात नगर जिल्ह्याला, कर्जत तालुक्याला ह्यांनी सत्ता भोगली काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी काहीच दिलेलं नाही. आता नगर सोलापूर रस्ता बघा, जामखेड श्रीगोंदा बघा, आता करमाळा सिद्धटेक बघा, हे जे रस्त्याची कामं चालली आहेत हे सगळी केंद्राचीच आहेत ना. विहिरी दिल्यात प्रत्येक ग्रामपंचायतला, त्या विहिरींच्या कामाला 1-1 कोटी रुपये निधी प्रत्येक गावाला. ही कामं मोदींशिवाय दुसरं कोण करू शकत नाही ना. आणि आता जर लंकेला निवडून दिलं तर कुकडीचं पाणी येत आहे ते सुद्धा आहे ना माझ्या अंदाजाने म्हणजे बंद होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. कारण वरती जर ते निवडून आले तर पाण्याला अडचण तयार करणारा माणूस आहे.